आदिशक्ति सम्मान स्त्री का। नमस्कार, मैं हूं संपदा और आप सभी का स्वागत है नवरात्रि स्पेशल आदिशक्ति सम्मान स्त्री शक्ति का। इस विशेष पेशकश में हम आपसे रूबरू कराएंगे स्त्री के अलग अलग ऐसे रूपों को जिन्हें आप जानते तो हैं पर कहीं ना कहीं अनदेखे से हो जाते हैं। अगर एक स्त्री चाहे, एक महिला अगर चाहे तो हर वो मुकाम हासिल कर सकती है जो वो सोच ले। ऐसी ही एक आदिशक्ति से आज हम मिलेंगे और जानेंगे उनके और उनके कार्य के बारे में। तो आइए स्वागत करते हैं डॉक्टर शांतला भोले जी का, जो कि है गायनेकोलॉजिस्ट बाय प्रोफेशन एंड अ विजिटिंग कंसल्टेंट एट 7 स्टार हॉस्पिटल एंड केतकी नर्सिंग होम एंड यूरोलॉजी हॉस्पिटल। मैम, आपका बहुत बहुत स्वागत है हमारे इस कार्यक्रम में। थैंक यू सो मच। सभी को मेरा नमस्कार। और आज मैं बहुत खुश हूँ एंड आई थिंक इट्स अ प्रिविलेज टू बी ऑन दिस प्रोग्राम दैट इज़ नवरात्रि आदिशक्ति प्रोग्राम। थैंक यू सो मच फॉर इनवाइटिंग मी। वी आर ऑल्सो प्लीज टू हैव यू हियर। और बहुत अच्छा लग रहा है, जैसे मैंने शुरुआत में ही कहा कि एक महिला जो होती है उसके अलग अलग रूप होते हैं, लेकिन कुछ रूप उसके अनदेखे से हो जाते हैं, उसके चाहे जो भी कारण है। तो हम आज नवरात्रि स्पेशल में बात कर रहे हैं, स्त्री शक्ति के बारे में बात कर रहे हैं। तो सबसे पहले आपसे जानना चाहूँगी कि जो आप एक गायनेकोलॉजिस्ट है और जब आप इस प्रोफेशन में आए हैं तो मेडिकल फील्ड में बहुत अन्य ऑप्शंस भी हैं, तो गायनेकोलॉजी ही क्यों स्पेशली आपने चुना? थैंक यू फॉर द क्वेश्चन। एक्चुअली इट्स अ वेरी इंटरेस्टिंग वन। जब मैंने चुना तब मैंने ज़्यादा सोचा नहीं कि मैंने क्यों चुना, बट आई थिंक एट द बैक ऑफ द माइंड ये एक चीज़ है कि जैसे आपने कहा कि अगर नारी को शक्तिमान होना है तो स्वास्थ्य या हेल्थ इज़ अ वेरी इंपॉर्टेंट पार्ट। ये एक बहुत महत्वपूर्ण हिस्सा है एंड हमको पता है कि जनरली नारी या महिलाएं अपने हेल्थ की तरफ ध्यान नहीं देते हैं। जब कोई प्रॉब्लम बहुत बड़ा हो जाता है तभी वो डॉक्टर के पास जाते हैं एंड कभी कभी उनको थोड़ा सा साइडलाइन भी किया जाता है, उनके हेल्थ की तरफ जनरली ध्यान नहीं दिया जाता है। एंड आई ऑनेस्टली बिलीव कि अगर आप एक नारी को हेल्दी बनाओगे तो परिवार हेल्दी रहेगा और देश भी हेल्दी रहेगा। सो आई थिंक वी शुड रियली फोकस ऑन वुमेन्स हेल्थ एंड दे आर वेरी डाइवर्स नीड्स दे हैव एंड वी शुड ट्राई एंड हेल्प देम रिमेन हेल्दी। वेरी ट्रू। और जैसा अभी आपने कहा कि एक महिला जो होती है वो खुद भी और कई बार उसके परिवार या आसपास के जो लोग हैं वो महिला की हेल्थ के बारे में ज़्यादा सोचते नहीं हैं। तो अब आपसे यही जानना है मुझे कि एक महिला के लिए डाइट और उसका फिटनेस पूरी ज़िंदगी भर के लिए अगर आप देखें उसका जो भी लाइफ स्पैन है तो उसके लिए कितना मायने रखना चाहिए? आई थिंक ये सबसे ज़्यादा इम्पॉर्टेंट चीज़ है कोई भी महिला के लिए, क्योंकि अगर आप हेल्दी हो तो ही आप बाकी चीज़ों में आगे बढ़ सकते हो, सक्सेसफुल हो सकते हो। एंड व्हेन इट कम्स टू हेल्थ, डाइट और एक्सरसाइज, ये दोनों बहुत ही इम्पॉर्टेंट हिस्सा है हमारे ज़िंदगी में। एंड हैविंग अ हेल्दी डाइट which includes all proteins, carbohydrates and fats, vitamins and minerals with adequate quantities of water is the most important thing. And a healthy lifestyle also includes exercise. Exercise में एक तो हमारी रोज़ के रूटीन में थोड़ा सा हम लोगों को हालचाल बढ़ाना चाहिए, बिकॉज हम सबको पता है कि मोस्ट ऑफ अस हैव अ सेडेंट्री लाइफस्टाइल। एडिशनली एक कुछ वक्त अलग से निकाल के व्यायाम करना, एक्सरसाइज करना बहुत ज़रूरी है। एक्सरसाइज में मैं हमेशा बोलती हूँ कि एक तो एरोबिक एक्सरसाइजेज है जैसे वॉकिंग, रनिंग, स्किपिंग, स्विमिंग, एटलीस्ट 45 मिनट्स टू 1 आवर एवरी डे, 3 to 5 days a week। साथ ही में रेजिस्टेंस ट्रेनिंग या मसल ट्रेनिंग भी उतना ही इम्पॉर्टेंट है। ये एक मिथ है कि अगर महिलाएं वेट ट्रेनिंग करेंगे तो वो एकदम ऐसे पहलवान जैसे मस्कुलर बनेगी, ऐसा नहीं होता है। स्पेशली आफ्टर द एज ऑफ 40s मसल ट्रेनिंग इज़ वेरी इंपॉर्टेंट टू प्रिवेंट ऑस्टियोपोरोसिस, ब्रिटल बोन्स या ऑस्टियोपोरोसिस। सो वी शुड डेफिनेटली मेक टाइम फॉर एक्सरसाइज एवरी डे। मैं आपसे ये पूछना चाहती हूँ कि मेंस्ट्रुअल हाइजीन के बारे में आजकल बहुत टीनेजर्स को अवेयर करने की ज़रूरत है, तो इसलिए उनके बारे में स्कूल्स, कॉलेजेस वगैरह में भी बात की जाती है। तो आपको क्या लगता है क्यों इतना इम्पोर्टेंस दिया जा रहा है इस बात को? क्या इम्पोर्टेंट है इतना उन्हें बताने के लिए? टीनेजर्स पीरियड ऑफ चेंज जहाँ पे बहुत सारे बदलाव होते हैं लड़कियों में, फिजिकली, मेंटली, इमोशनली। और सबसे एक बहुत बड़ा चेंज इज़ मेंस्ट्रुएशन या द स्टार्टिंग ऑफ पीरियड्स। एंड पीरियड्स को लेके हमारे सोसाइटी में काफ़ी सारे टैबूज़ भी हैं। बहुत जगह पे लड़कियों को बहुत सारी चीज़ों से रिस्ट्रिक्शंस होते हैं। व्हेन ड्यूरिंग देयर पीरियड्स दे कैन नॉट गो टू द किचन, दे कैन नॉट अटेंड रिलीजियस फंक्शंस, दे कैन नॉट टच पीपल एंड ऑल दिस कॉजेज अ लॉट ऑफ पीरियड शेमिंग। लड़कियों को खुद को बहुत शर्म आती है कि उनको पीरियड्स आ रहे हैं।
एंड ये सही नहीं है, बिकॉज पीरियड्स आर नॉर्मल, देर फिजियोलॉजिकल एंड एन इम्पॉर्टेंट पार्ट ऑफ अ वुमेंस लाइफ. तो दे शुड ऑलवेज फील फ्री टू टॉक अबाउट देयर पीरियड प्रॉब्लम्स, स्पेशली व्हेन दे हैव प्रॉब्लम्स. उनको दे शुड फील फ्री टू टॉक टू देम, टॉक अबाउट देयर प्रॉब्लम्स विद देयर पेरेंट्स, टीचर्स, फ्रेंड्स, या इन जनरल ऑल्सो. एंड सेकेंड इंपॉर्टेंट थिंग इज़ पीरियड्स के दौरान हमने क्या हाइजीन मेंटेन करना चाहिए, ये भी जानकारी देना बहुत इंपॉर्टेंट है, so that they don't catch infections and develop other problems also. एंड थर्डली पीरियड प्रोडक्ट्स के बारे में उनको जानकारी देना इंपॉर्टेंट है कि पैड्स अगर यूज़ कर रहे हैं तो कैसे यूज़ करना चाहिए. और आजकल देयर इज़ अ बिग स्ट्रेस ऑन रीयूजेबल मेंस्ट्रुअल प्रोडक्ट्स. द डिस्पोजेबल पैड के काफ़ी सारे खामियां हैं, नॉट ओनली फॉर द गर्ल बट इवन फॉर द एनवायरनमेंट. सो देर आर अदर ऑप्शंस लाइक द क्लॉथ पैड एंड द मेंस्ट्रुअल कप विच वी आर प्रमोटिंग स्ट्रांगली. ये भी जानकारी देना बहुत ज़रूरी है. So I think educating girls about menstruation is very important. Secondly, this is the first step. उसके बाद we need to talk to them about sexuality, contraception, खुद की सुरक्षा कैसे कर सकते हैं. So that is why it is important to talk about menstruation. आपने इतने अच्छे से और इतना विस्तार से बताया है, और इतना मतलब वैसे देखा जाए तो थोड़ा सा टेंशन भी होता है जिनके साथ में ये चीज़ें होती हैं उन्हें. बाकी तो हम अभी कई जगह पढ़ते हैं इसके बारे में, लेकिन आपसे मुझे ये पूछना है कि मैं जब से आपसे बात कर रही हूँ आप एकदम कामली सारे आंसर्स दे रहे हैं, और जबकि हम समझते हैं बीइंग अ डॉक्टर आपका कितना हेक्टिक शेड्यूल रहता होगा. तो एक महिला के तौर पे आपको अपनी फैमिली भी मैनेज करनी है, आपका हेक्टिक पूरा शेड्यूल है उसे भी आपको मैनेज करना है, और उसके बावजूद आप खुद एक मतलब कैसे कहूँ मैं, बहुत ही ब्यूटीफुल भी है और इतना कामली सारा हैंडल कर रही. तो इसके क्या आप राज बताएंगे क्या? ज़िंदगी में सारी रिस्पॉन्सिबिलिटीज़ को कैसे बैलेंस करना, ये बहुत बड़ा मुश्किल सवाल है. एंड आई नो इट इज़ वेरी कॉम्प्लिकेटेड फॉर एवरी वन ऑफ अस. अभी दुर्गा पूजा इज़ कमिंग अप, और मुझे हमेशा लगता है काश मेरे भी माँ दुर्गा जैसे बहुत सारे हाथ होते, सो दैट आई कुड डू एवरीथिंग. आई थिंक इट्स अबाउट प्रायोरिटाइजिंग. थोड़ा सा प्लानिंग, थोड़ा सा प्रायोरिटीज़ हमारे क्या है, क्या इंपॉर्टेंट है, उसको हमने पहले स्केड्यूल करना चाहिए. मशहूर ऑथर स्टीफन कोवे ने बताया है कि वी शुड ऑलवेज स्केड्यूल आवर प्रायोरिटीज़, सो दैट जो थोड़े से अनइम्पॉर्टेंट चीज़ें अगर वो छूट भी गए इट्स ओके. एडिशनली टेक्नोलॉजी है आजकल हमारे सपोर्ट के लिए, वंडरफुल फैमिली, सपोर्टिव फैमिली, and trained and effective staff in the hospital. I think all these people help us in fulfilling our goals. So it is not a solo effort. हमको भी help की ज़रूरत पड़ती है, and I think we should not hesitate to ask for help जब भी when you feel कि you cannot manage it alone, especially because today women are dealing with a lot of mental health issues. So we should not try to do, हम लोगों ने सब कुछ नहीं करने की कोशिश करना चाहिए. Learn to say no and ask for help whenever necessary. I think that is something that we cannot do. और अब जाते जाते आप खुद आदि शक्ति हैं, तो आप समाज में अगर कोई बदलाव लाना चाहे तो वो कौन सा बदलाव होगा? I think अगर मैं कुछ समाज, तो I think खुद ही बदलाव हो रहा है. and it's heartening to see कि women are breaking barriers and accomplishing so many things. इतने सारे examples है, be it sports, be it science, be it education. पर मुझे अगर एक मौका मिला तो I would definitely strive towards more and more education. जितना जब हम educate करते हैं लड़कियों को, वो खुद ही में एक empowerment है. उसके बाद हमको ज़्यादा कुछ करना होता नहीं है. सो वो अपने खुद ही अपना मार्ग ढूंढ के आगे बढ़ते हैं. So I would definitely strive for education, and being a doctor, health of course. Health तो हमें हमेशा हमारे साथ चाहिए ही है. अगर हेल्थ अच्छी है तो ज़िंदगी अच्छी है. ऑन दिस नोट, थैंक यू सो मच, आप यहाँ आए और इतनी अच्छे मोटिवेटिंग बातें आपने हमारे साथ की है. थैंक यू सो मच एंड विश यू अ हैप्पी नवरात्रि. Thank you so much and a very happy Navratri to everybody. आदिशक्ती सम्मान स्त्री का. नमस्कार, मी संपदा. नवरात्र स्पेशल आदिशक्ती सन्मान स्त्री शक्तीचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण अशा आपल्या समाजातील काही महिलांची भेट घडवून आणणार आहोत, ज्या आपल्या महिलापण, आपलं स्त्रीत्व जपून समाजकार्यात, समाज जागृतीच्या निमित्ताने खूप काही कार्य असं करतायत ज्याने महिला सबलीकरणाला सुद्धा हातभार लागतोय. अशाच आपल्या आजच्या पाहुण्या आहेत, ज्या आपल्या कार्यामुळे आणि खास करून विदर्भातील महिलांच्या सबलीकरणाकरता त्यांचा सिंहाचा वाटा असलेल्या अशा निलिमाताई बावणे,
ज्या आपल्याला सगळ्यांना अवगत आहेत, ज्यांना आपण ओळखतो दी धरमपेठ महिला मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या अध्यक्ष म्हणून. निलिमाताई, आपलं खूप स्वागत आहे आजच्या या कार्यक्रमात. स्वागत. आणि खूप छान वाटतंय आज नवरात्र स्पेशल या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपली भेट होते आहे. पण मला सगळ्यात पहिले विचारायचं आहे, जसं मी सुरुवातीला म्हटलं की महिला सबलीकरण ह्यात आपला खूप मोठा वाटा आहे, खास करून विदर्भात ह्याच दृष्टिकोनातलं आपलं भरपूर कार्यही आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धरमपेठ महिला ही एक महिला बँक, कोऑपरेटिव्ह बँक आहे. त्या दृष्टिकोनातनं की बँकिंग हे क्षेत्र निवडावं आपण, असं कधी जाणवलं तुम्हाला? खूप छान प्रश्न विचारला. खरं म्हणजे बँकिंग हे क्षेत्र महिलांसाठी नवीन आहे असं मला वाटत नाही आहे. कारण की तुम्हाला जर माहीत असेल की महिला ह्या बचत सेविंग खूप छान तऱ्हेने करतात. पण गंमत काय होतं की तिची जी सेविंग आहे ती फक्त किचनपुरती मर्यादित राहते. कारण की जे पैसे उरतात ना ते तांदळाच्या डब्यात, गव्हाच्या डब्यात किंवा तिच्या आवडता विषय म्हणजे साडीमध्ये ठेवते ती. आणि त्याच्यामुळे काय की ती बचत नेहमीच करत असते. फक्त तिला हे माहीत नाही राहत की आपण ही ठेवलेली बचत जी आहे तर ती वाढवावी कशी, है ना. बँकिंगमध्ये बँकेचा तुम्ही पैसा ठेवला तर पैशावर त्यांना व्याज मिळणार, उलट 10 रुपयाचे त्यांना 12 रुपये होतील, है ना. तर बँकिंग शिकवायचं काम म्हणजे मला असं वाटतं की ते फक्त आम्ही केलं. बँकिंग त्यांना येत होतं, त्यांना हिशोब चांगल्या तऱ्हेने येत होता महिलांना. आणि भारतीय स्त्रियांना खरंच म्हणजे पैशाचा हिशोब, एका पैशाचं महत्त्व हे सगळं माहीत असतं. पण त्याला कुठेतरी एक चांगला मार्ग लावायचा आणि त्याला कुठेतरी चौकटीत बसवायचं या दृष्टीने आम्ही विचार केला. तर एक छोटंसं असं उदाहरण की आम्ही 40 महिला BC चालवायचं, जी किटी होती आमची. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की किटीमध्ये जेव्हा त्यांचा कोणाचा नंबर निघतो त्यालाच ते पैसे दिले जातात. आणि बाकीच्यांना जर पैसे हवे असले तर तो रूल नाही राहत ना, आहे ना. ते मग मला असं वाटलं की मग जिला खरं गरज आहे तिला आपण कसं द्यावं, कारण की मग ते 40 महिला, ते प्रत्येकाचे विचार वेगळे. मग आम्ही ठरवलं की असं करूया का आपण की आपण एक संस्था काढूया पत्रपेढी. तेव्हा धरमपेठ महिला मल्टीस्टेट नव्हती, आम्ही धरमपेठ महिला क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी होती धरमपेठला. आणि विशेष म्हणजे 40 महिला होत्या त्याच्यामध्ये. आणि आम्ही ठरवलं की आपण आता बँकिंगकडे जावं. आणि 27 वर्षापूर्वी खरं म्हणजे ना सोसायट्या महिलांच्या नव्हत्या पण, कारण की आज आम्हाला 27 वर्ष झालेलं आहे. तो माहोल नव्हता, लोकांसाठी नवीन विषय होता. पण महिलांना कुठेतरी क्रेडिट मिळावं, कारण की क्रेडिट सोसायटी असल्यामुळे तिचे शेअर होल्डर ती आमची झाल्यानंतर ती त्या संस्थेची मालकीन पण झाली ना, कारण शेअर होल्डर ती होती. मग तिला क्रेडिट मिळालं की बा मी ह्या संस्थेची सभासद आहे. तिला केव्हाही लोन होऊ शकत होतं. तिने टाकलेचे पैसे आहेत त्याच्यावर चांगल्या तऱ्हेने व्याज मिळत होतं. आणि खरं म्हणजे बँकिंग शिकवण्याचं काम आमच्या संस्थेने केलं. आणि त्याचा फायदाही असा झाला की महिलांना असं वाटलं की महिलांची सोसायटी आहे, मॅनेजर महिला होत्या, स्टाफ सगळे जास्तीत जास्त महिला आहे. तर त्या काय होतात की म्हणजे सगळ्या लेडीजला खूपदा असं वाटतं की मला बँकेत केलं की सगळं कसं लेटर, त्यांचे फॉर्म इंग्लिशमध्ये राहतात किंवा हिंदीत, हे सगळं मराठीत होतं. तर त्या आणि काय होतं तुफाची हे महिलांसाठी नेहमी राखीव राहते की बा मग काय करावं. तर मग ते आपले पैसे जमवलेले थोडेसे आपले त्यानिमित्ताने सोसायटीत यायला लागले आमच्या. आणि आपले RD आहे, दर महिन्याला सेविंग करणं आहे, सेविंग करणं आहे. मग नंतर RD पैसे टाकलेलं आहे, दर महिन्याला आपलं चेक सेविंग आहे. कधी कधी जो सेविंगचा पैसा येतो वर्षातून तर त्याला मग आपण फिक्स डिपॉझिट केलं पाहिजे. पण तो विचार करायला लागले की माझ्या 1 रुपयाचे मी 10 रुपये कसे करेल, है ना. तुम्ही त्यांना एकंदरीत काय तर वेगवेगळ्या पद्धती शिकवल्या की तुम्ही जमवलेला जो पैसा आहे त्याला वाढवता कसं येईल आणि त्याचा आणखीन एक चांगला उपयोग कसा करता येईल, या दृष्टिकोनातनं तुमचं कार्य सगळं झालं असं. बिलकुल. आणि त्याच्यात अजून मी त्यांना जे आमचे ठेवीदार असतात ना, सभासद महिला, त्यांना मी म्हणते की तुम्ही एक प्रकारे ही तुमची एक बाजू झाली की तुम्ही पैसा जमा करताय, सेविंग करताय, तुम्हाला व्याज मिळत आहे. पण दुसरीकडे तुम्ही हा ठेवलेला पैसा आहे हा कोणाला तरी निडी व्यक्तीला आम्ही लोन म्हणून देत आहोत, त्याचीसुद्धा गरज भागत आहे. कारण आज जर माझ्याकडे कोणी आली, माझी कामवालीने मला म्हटलं की बा 10,000 द्या ताई, 5,000 रुपये द्या, तर आपण देणार नाही तिला की अरे ती वापस करू शकेल की नाही. पण काय होतं की ती जर संस्थेत आली आणि मी जर तिचं गॅरंटी घेत आहे, तिला लोन मिळत आहे, कोणीतरी पैसा ठेवलेला आहे की तिला 1 वर्ष पैशाचं गरज नाही आहे, हे इनडायरेक्टली दोन्ही काम चांगलं होतं आहे. म्हणजे तिला गरज आहे, तिला पैसे मिळत आहे, त्याच्याजवळ जास्तीचा पैसा तो आमच्याकडे येत आहे. म्हणजे मला असं वाटतं की इनडायरेक्टली तो पुण्याचंही काम ते होत आहे की मी फक्त एका व्यक्तीला डिपॉझिट लोन देईल,
पण आज तुम्ही ठेवलेल्या पैशातून कितीतरी लोकांना लोडिंग आपण करू शकतो, तिला त्या महिलेला क्रेडिट देऊ शकतो. म्हणजे एक ती चेनच तयार होते की कोणी पैसा ठेवतंय आणि ज्याला गरज आहे त्याची वेळ दोघींनाही आत्मसन्मान मिळतोय. पण आता नुकतंच आपण सगळ्यांनी फेस केलं ते कोरोना ही एक महामारी होती आणि म्हणजे असं की जवळपास जग एका ठिकाणी थांबल्यासारखं झालं होतं, सगळं बंद होतं, सगळं होतं. अशा वेळेला तुमच्या क्षेत्रात काय तुमचा अनुभव होता? खरं म्हणजे ना, कोरोनाचा जो आहे 2020 मॅचसारखं पहिल्यांदा झालं. सुरुवातीला 2020मध्ये जेव्हा कोरोना आला तर तेव्हा म्हणजे मार्चनंतर जागतिक महिला दिन, आणि मी थोडं महिलांच्या बाबतीत बोलेल की महिलांनी काय फेस केलं, कारण की मी ही 2 वर्ष मी त्याच्यावर थोडा अभ्यास पण केला की महिलांना खूप काही फेस करावं लागलं त्याच्यामध्ये. आणि कोरोनामध्ये कुटुंबालाही कळलं की महिला ही चांगल्या तऱ्हेने कुटुंब चालवू शकतं, कारण की घरी राहणं, सासू सासरे, लहान मुलं आहे, शाळा बंद, वर्क होम लोकांचे, म्हणजे खर्च वातावरण महिलांनी चांगलं ठेवलं आहे. याच्यामध्ये 2 गोष्टी झाल्या की 20च्या आधी आपण जर 3 वर्षाचा विचार केला, 3 वर्षापूर्वीचा 17, 18, 19, तर महिला ह्या चांगल्या प्रकारे ना उद्योजिका झाल्या होत्या. म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो एक तर मार्केटिंग आणि मॅन्युफॅक्चर. आता मॅन्युफॅक्चर म्हणजे त्यांनी कंपन्या काढल्या असं नाही म्हणत आहे मी. मॅन्युफॅक्चरमध्ये कसं की त्यांना जे काही आवड होती किचनमधली लोणचं, चटण्या ते बनवायला लागल्या, घरगुती वस्तू. नंतर तुमचे हॉबीज त्या होत्या, पेंटिंग आहे, नंतर पेंटिंग आहे, हँडलूमवर काही पेंटिंग करणं आहे, नंतर तुमच्या छोट्या छोट्या वस्तू बनवल्या आहेत, दिवे आहे. याच्यावर महिला खूप छान तऱ्हेने काम करते. आणि मार्केटिंगमध्ये काय झालं की तुम्हाला जर माहीत आहे की आपल्या म्हणजे भारतभर खूप सारे प्रत्येक महिन्यात काही ना काही तेव्हार येत असतात, ते एक्झिबिशन खूप लागायचे. तुम्ही सगळ्यांना माहिती की दर महिन्याला कुठे ना कुठे एक्झिबिशन लागायचं, नाही की तर मग सरकारचं राहायचं, कोणाचं प्रायव्हेट लोकांचं राहायचं. त्याच्यामुळे महिला ह्या खूप बिझी झाल्या होत्या छानपैकी, की ते वस्तू बनवणं आहे, विकणे आहे, आणि त्यांचं ना लाईफस्टाईल छान झाली होती. आणि त्याच्यामध्ये 2 गोष्टी झाल्या की त्यांना 2 पैसे मिळायला लागल्यामुळे त्यांनी 20% तर सेविंग केलं, पण बाकीचा पैसा परत त्यांनी इन्व्हेस्ट केला की काहीतरी वस्तू घेण्यामध्ये, मुलांच्या शिक्षणासाठी, काही कोणाने घर घेतलं. आणि कोरोनाची जेव्हा लाट आली तर पहिल्या वर्षी लोकांना असं खूप काही वाटलं नाही. 3-4 महिने गेल्यानंतर हळूहळू ही जी आर्थिक व्यवस्था होती महिलांची ती थोडी थोडी कमी होत गेली असं मला वाटलं. आणि म्हणून मग आम्ही आमच्या संस्थेच्या थ्रू, आणि माझी कल्पतरू महिला औद्योगिक सहकारी संस्था आहे त्यातही मी अध्यक्ष आहे, तो जो स्मार्टफोन आला की सगळेजण म्हणतात की स्मार्टफोननी फक्त व्हॉट्सअपच चालतं, पण आम्ही त्याचा चांगला उपयोग केला की झूम मीटिंग आहे, गुगल मीट आहे, ते आम्ही घ्यायला लागलो. म्हणजे एकंदर तुमच्या अनुभवातने हे म्हणू शकता की जर का विचार सकारात्मक असतील ना, तर परिस्थिती कुठलीही असो त्यातनं सकारात्मक एखादा मुद्दा उचलून आपलं आयुष्य आपण आनंदी ठेवून पुढे जाऊ शकतो. हा तुमचा अनुभव असं वाटतंय मला सगळं ऐकून एकंदरीत. तर आता जाता जाता एक असं विचारायचं आहे की आज तुम्ही एवढं समाजकार्य करता आहात, समाजातल्या इतक्या वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांना भेटता आहात, त्यांचं सगळं बघत आहात, तर अशा वेळेला तुम्हाला काय वाटतं की समाजात जर का एखादा बदल घडवून आणायचा झाला तर तुम्ही कुठल्या गोष्टीत बदल घडवून आणायला इच्छुक आहात? बघा, आता मला असं वाटतं की आपण भारताची लोकसंख्येचा विचार केला तर 50% महिला आहे, 50% पुरुष आहे. पण आर्थिक सक्षमीकरणामध्ये अजूनही महिला मागे आहे. आपण नेहमी उदाहरण देतो की भारताची पंतप्रधान इंदिरा गांधी होती, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील होत्या, पण ही एकच व्यक्ती बनली. तर मला असं वाटतं की अशा 100 लोक का नाही बनत आहे ना. आणि कोणी CEO बनतात, तसं तर मी बनली तर मला असं वाटतं की एवढ्या मोठ्या बँकेची, कारण की 1700 कोटी डिपॉझिटची बँक माझी सोसायटी आहे, तर लोकांना त्याची अध्यक्ष आहे. पण मी खूप त्याला सगळ्यांना सांगते की हो तुम्ही पण बना. तर मला असं वाटते माझा मेसेज नवरात्रनिमित्त हाच राहील महिलांना की आता आपल्याला आर्थिक सक्षमीकरणकडे वळावं लागेल. काही ना काही तुम्ही उद्योग करा. हां, भला तुमच्याकडे खूप प्रॉपर्टी असेल, तुमची मिस्टर चांगल्या पोस्टवर असेल, पण जो तुमचा वेळ आहे त्याला कुठेतरी 2 पैसे कसे मिळतील हा तुम्ही विचार करणं आवश्यक आहे. कारण की अजूनही भारताची अर्थव्यवस्था जर आपल्याला चांगली करायची असेल आणि आपल्या भारताला एका उंच दिशेने जर न्यायचं असेल आर्थिक बाबतीत, तर महिलांचा सहभाग हा जास्तीत जास्त असायला पाहिजे. कारण ही आपली शक्ती आहे महिलांची, ती कुठेतरी मागे पडत आहे ना, कुठे थांबतो आहे आपण. आणि हां, गरज पडली ना तर महिला काहीच्या काही बिझनेस करू शकतात, विकू शकतात, पण गरज नसली ना तेव्हा ती काहीच करत नाही. पण मला असं वाटतं त्या गरजेचं ते कुठेतरी परिस्थिती आपल्याला वाईट येईल मग मी काम करील हा विचार न करता तुम्ही सगळ्या महिलांनी आपापल्या मैत्रिणी असतात, किट्टीवाल्या आहे, कोणी भजन मंडळवाल्या असेल, काही कुठल्या संस्थेचे असेल, फ्लॅटमध्ये राहणार असेल, तर तुम्ही सगळ्यांनी मिळून
आता खरं म्हणजे सहकाराला खूप मोठं महत्त्व आलेलं आहे. सहकारातून आपण समृद्धीकडे जाऊ शकतो आणि मला असं वाटते की तुम्ही ह्या मैत्रिणींनी मिळून लहान लहान उद्योग सुरू करू शकता किंवा जे कोणी उद्योग करतात त्यांचं मार्केटिंग तुम्ही करू शकता. प्रत्येक गोष्ट आपण आता ना स्वदेशीची जसं आपण नारा दिला की आम्ही भारतीय वस्तू घेणार आहोत, तसं मी माझ्या घरची वस्तू महिलांनी बनवलेली आहे तीच मी घेणार. मला असं वाटतं नवरात्रानिमित्त तुम्ही असं करा की 10 पैकी 5 गोष्टी मी माझ्या महिलांनी बनवलेल्याच मी घेईल. चटणी, लोणचे, पापड आहे, त्याच्या व्यतिरिक्त कपडे आहे, बऱ्याच गोष्टी महिला बनवतात आपल्याला जे माहीत नाही आहे त्या मी महिलांकडनंच घेईल आणि तिच्या आर्थिकला इनडायरेक्टली एक सपोर्ट करेल. हा आपण मेसेज नेला पाहिजे आणि महिलांनी जास्तीत जास्त स्वयंपूर्ण व्हायला पाहिजे. त्याशिवाय आत्मनिर्भर भारत जेव्हा आपण म्हणत आहोत तर महिलांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणात असायला पाहिजे. अजूनही 3-4% वर आपण गेलेलो नाही आहे. खूप मोठा पल्ला आपल्याला गाठायचा आहे. ह्या निमित्ताने सगळ्या महिलांना माझी विनंती आहे, तुमच्यामध्ये खूप टॅलेंट आहे. खरं म्हणजे तसं हनुमानाला त्याची शक्ती माहीत नव्हती आहे ना, तसं महिलांना त्याची शक्ती माहीत नाही आहे आणि मला असं वाटते ह्या युसेनच्या माध्यमातून ती शक्ती त्या महिलांपर्यंत पोहोचावी आणि नवरात्राच्या शुभमुहूर्तावर प्रत्येकाने कुठला ना कुठला एखादा छोटा उद्योग सुरू करा. प्रेस आहे, नर्सरी आहे आणि तुम्हाला माहिती आहे की भारतामध्ये असं होतं की इतके सारे सण होतात. आता इव्हेंट मॅनेजमेंट चालणार नाही आहे. मोठे मी सांगते ना, फॅन्सी गोष्टी मोठ्या मोठ्या गोष्टी चालणार नाही आहे, पण घरगुती गोष्टी जाणार आहे. कोरोनामध्ये तर लोकांनी नाश्ता कुठून तरी घरून बोलवलेला आहे. बेकरी, केकचे खूप चांगले उद्योग सुरू झाले. आमच्या मैत्रिणींनी खूप छान केले तर मला असं वाटतं ह्या छोट्या छोट्या लोकांनी सगळ्यांनी एकत्र यावं, एक छान मोठा प्लॅटफॉर्म तयार करावा आणि छोट्याच उद्योगातून आपण मोठं व्हावं असं मला वाटते. खूप छान संदेश तुम्ही दिलात आणि आशा करते की हा कार्यक्रम आमचे जे प्रेक्षक बघतायत त्या सगळ्या महिलांना प्रोत्साहन आलंच असेल तुमचा अनुभव ऐकून, तुमचा हा मेसेज ऐकून आणि त्याही या नवरात्राच्या निमित्ताने काहीतरी चांगलं करून महिला सशक्तीकरणात हातभार लावतील अशी आशा करते. आपण इथे आलात, खूप धन्यवाद. तुमचे खूप खूप धन्यवाद युसेन सर. अवनी एसोसिएट्स प्रेजेंट्स कृष्णा कुंज नगरी, जो आपके सपनों को करे पूरा. रविनगर से मात्र 20 मिनट की दूरी पर अब अमरावती रोड पर घर बनाने का सुनहरा मौका. 20 एकड़ के भव्य एरिया में वाटर लाइन, गार्डन व 24 आवर्स इलेक्ट्रिसिटी एवं सिक्योरिटी की सुविधा के साथ उपलब्ध. NMLDA RL सैंक्शन लेआउट. अधिक जानकारी के लिए संपर्क करें. HCG कॉम्प्रिहेंसिव कैंसर केयर सेंटर, मध्य भारत का सबसे बड़ा BMT सेंटर एवं 2 बीम रेडिएशन टेक्नोलॉजी. अब आपको हैदराबाद, मुंबई, बैंगलोर जाने की जरूरत नहीं. सेम ट्रीटमेंट HCG कैंसर केयर सेंटर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तथा सभी जन आरोग्य योजना लागू. हमारा पता ऑटोमोटिव चौक, कलमना रिंग रोड, नागपुर. अपॉइंटमेंट के लिए संपर्क करें. ये है सैफरन जेल, सैफरन ऑयल और टर्मरिक अमीर. सैफरन मॉइस्चर लौटाए, रुकी त्वचा को खिलाए, ग्लो भरपूर और रिंकल से बचाए. ये है सैफरन जेल, सैफरन जेल, सैफरन टर्मरिक जेल, forget dull skin. ये है सैफरन जेल. नवरात्रि के पावन अवसर पर नवदुर्गा के हर रूप से सजेगा संसार. जैसे अलंकारों से सजता है माँ का हर अवतार. इस नवरात्रि माँ दुर्गा के आगमन से सुख शांति आएगी आपके द्वार. नवरात्रि उत्सव की सभी विदर्भवासियों को हार्दिक शुभकामनाएं. रोकड़े ज्वेलर्स, नागपुर का गहना, नागपुर का अपना ब्रांड. वाधा डिटर्जेंट में मौजूद एक्टिव मॉलिक्यूल्स और बायो एंजाइम्स जिद्दी से जिद्दी दाग हटाए और दे बेहतरीन सफेदी के साथ बेहतरीन चमक. है वाधा का वादा, अब कपड़ों में चमक ज्यादा. For dealership inquiry, contact 940-400-7182 or 8830-660-545.